बातमी पाहूयात नाशकातनं। नाशकात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स झळकले। आज अजित पवारांचा वाढदिवस आणि या निमित्तानं स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे। शहराच्या अनेक भागात हे बॅनर्स झळकतात। यावर ठाण्याचे शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंनी प्रतिक्रिया दिली आहे। आपला नेता कुठेतरी मोठा सर्वोच्च पदावरती जावा, त्या ठिकाणी दिसावा असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं। ते का अजितदादा स्वतः सांगत नाहीत त्याला की माझे मुख्यमंत्री पदाचे बॅनर लावा किंवा मला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करा, हे अजितदादा काही स्वतः सांगत नाहीत। कार्यकर्त्यांचा उत्साह असतो, त्यांचा प्रेम असतं, त्या प्रेमापोटी अशा पद्धतीचे बॅनर लागले जात असते। आणि आता बातमी राजकीय वर्तुळातनच मात्र एक वेगळी बातमी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज वाढदिवसानिमित्त त्यांनी एक फोटो ट्विट केला। अजित पवार यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी गुलाबाचं फूल देऊन दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आणि हेच ट्विट अजित पवारांनी केलंय। नवनिर्वाचित खासदार राज्यसभेच्या सुनेत्रा पवार यांनी अजितदादांना हे गुलाबाचं फूल दिलंय। त्याची सध्या चर्चा रंगतीये। हा फोटो व्हायरल होतोय। आणि आता बातमी तुम्हाला सावध करणारी आहे। बातमी नक्की नीट पहा। तुम्ही जर हिरव्या भाज्या खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। भाजी विक्रेते गटाराच्या पाण्यात भाज्या धुत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय। मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर इथल्या भाजी मार्केटमधला हा संतापजनक आणि तितकाच किळसवाणा प्रकार आहे। त्यामुळे तुम्ही खात असलेल्या भाज्यांमुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे। एका व्यक्तीने सोशल मीडियावर गटाराच्या पाण्यात भाज्या धुतल्या जात असल्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय। मुंबई पोलिसांना या व्हिडिओमध्ये टॅग करण्यात आलंय। कारवाईची मागणी आता जोर धरतीये। साम टीव्ही देखील हीच मागणी करते, तातडीनं या भाजी विक्रेत्यावर कारवाई व्हावी।